दुष्काळ, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागतं आणि या नुकसानीची झळ शेतकऱ्यांना काही प्रमाणात कमी बसावी म्हणून राज्य सरकारकडून मदत म्हणून काही रक्कम दिली जाते आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते। परंतु जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामध्ये या साऱ्या रकमेच्या वाटपामध्ये एक मोठा घोळ आणि भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि हा भ्रष्टाचार जो आहे तो प्रशासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या एका सहाय्यक लिपिकाने केलेला आहे। या साऱ्या प्रकरणामध्ये तो मास्टरमाइंड असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय। नेमका हा गुन्हा कसा घडला, तो कसा समोर आला याची देखील स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे। म्हणजे ज्यावेळेस लाभार्थी शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांची यादी गावाच्या चावडीवर लावण्यात आली आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांनी ही यादी पाहिली आणि यादीमध्ये आपली नावं नाहीत, दुसऱ्या शेतकऱ्यांची बँक अकाउंट नंबर त्या यादीमध्ये आहेत, हे ज्यावेळेस शेतकऱ्यांना समजलं त्यानंतर शेतकऱ्यांनी या साऱ्या प्रकरणाची तक्रार केली आणि त्यानंतर हे सारं प्रकरण चव्हाट्यावर आलं आणि या साऱ्या प्रकरणासंदर्भात पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस पूर्ण तपास करतात। हे प्रकरण नेमकं काय आहे ते विस्ताराने आपण समजून घेणार आहोत। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत म्हणून जी काही अनुदानाची रक्कम दिली जाते ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटमध्ये जाते, परंतु पाचोरा तहसील कार्यालयातील एका सहाय्यक लिपिकाने या साऱ्या प्रक्रियेमध्ये अफरातफर केली। बनावट कागदपत्र असतील, बनावट पंचनामे असतील, हे सारे जोडून त्याने सुमारे 1,20,00,000 रुपयांची रक्कम जी आहे ती परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यात न वळवता त्याने वेगळ्याच लोकांच्या खात्यांवर वळवली आणि नंतर ती रक्कम काढून घेत तिचा अपहार केल्याचं समोर आलंय। अमोल भुई आणि गणेश चव्हाण अशी या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या कर्मचाऱ्यांची नावं समोर आलेली आहेत। त्यातला अमोल भुई हा जो आहे हा पाचोरा तहसील कार्यालयामध्ये सहाय्यक लिपिक म्हणून तो काम करतो आणि गणेश चव्हाण जो आहे तो प्रशिक्षणार्थी म्हणून कर्मचारी आहे। आता या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत। नेमकं हे सारं प्रकरण काय आहे ते तहसीलदारांकडूनच आपण समजून घेणार आहोत। या साऱ्या प्रकरणामध्ये स्वतः तहसीलदारांनी फिर्याद दाखल केलेली आहे। गेल्या वर्षी ऑक्टोबर 24 मध्ये अवकाळी आणि अतिवृष्टीने पाचोरा तालुक्यामध्ये अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याचं जे अनुदान आहे ती चालू वर्षी मार्च महिन्यामध्ये आलेलं होतं आणि अनुदान वाटप टोटल अनुदानाची जी रक्कम आहे ती 70 कोटी आहे। अनुदान आपण 40,000 जवळपास 40-42,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत वाटप झालेलं होतं, परंतु जुलै महिन्यामध्ये मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी तक्रार केली की आमचं अजून अनुदान भेटलेलं नाहीये। मग त्या अनुदानाच्या याद्या आम्ही गावामध्ये प्रसिद्ध केल्या। वडगाव आंब्याच्या तलाट्याकडून ते निदर्शनात आलं की काही शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये आहे, परंतु आधार नंबर चेंज झालेला आहे, तो आधार नंबर त्यांनी दिला नव्हता असा त्यांनी माझ्याकडे अहवाल चालू महिन्यामध्ये 11 ऑगस्टला सबमिट केला। मग त्याच्यामध्ये आम्ही तपासणी केली पुढे। मग मला तपासणी अंती पूर्ण आढळून आलं की जो संबंधित लिपिकाचा त्या टेबलचा लिपिक आहे अमोल भोई नावाचा व्यक्ती, त्याने जाणीवपूर्वक त्या अनुदानाच्या याद्या ज्या तलाट्यांकडून सॉफ्ट कॉपीमध्ये येत होत्या त्याच्यामध्ये त्याने आधार नंबर बदलवले, काही त्याच्यात जे शेतकरी नव्हते त्यांचेही नावं टाकले गेले। माझा त्याच्यामध्ये एक 10 दिवस संपूर्ण तपास केला, चौकशी केली, समिती नेमली, त्याचा अहवाल आला। अहवालानंतर चालू वर्षी अनुदानाच्या यादीमध्ये 225 लोक निघाले की जे एक तर त्यांचा आधार नंबर बदललेला आहे किंवा जे शेतकरी नाहीत, असे 85 लाखाची ती अमाऊंट होते आणि त्याच आधारे मी परत पोर्टलला हे जे 225 लोक होते की यांना यापूर्वी अनुदान भेटले का याची देखील पाहणी केली, तपासणी चालू होती। त्यांना 2023 मध्ये देखील अनुदान प्राप्त झालेलं दिसलं। असे 123 लोक निघाले, त्याच्यापैकी एक व्यक्तीचं सातबाऱ्यावर नाव आहे, तर 122 लोक जे ते सातबाऱ्यावर नाव नाही, सातबारा वेगळा असंही मला आढळून आलं। असे टोटल जवळपास 325 लोक आणि टोटल दोन्ही मिळून 2023 आणि आत्ताची अमाऊंट मिळून 1,20,00,000 पर्यंत आहे की जे शेतकरी नसलेले किंवा चुकीच्या खात्यावर जमा झालेले दिसले। त्या लोकांचे बँकेतून पत्ते काढून त्यांना नोटीसही दिलेल्या आहे वसुलीच्या। मीन व्हाईल मला परत हे जे 2023 होते ते देखील लोक त्यांचे पंचनाम्याची पाहणी केली असता मला त्याच्यात पंचनामे देखील काही जे तलाट्यांनी ओरिजिनल पंचनामे दिलेत, परंतु त्याला शेवटी 1-2 पेजेस खोटे बनावट पंचनामे लावलेले दिसून आले आणि त्या आधारे 2 दिवसापूर्वी इथं पोलीस स्टेशनला संबंधित अमोल भोई आणि माझ्याकडे 2-3 जे लोक समोर आले होते की ज्यांना नोटिसा इश्यू केल्या, ज्यांच्या खात्यावर पैसे, त्यांच्या जबाबातून त्यांच्या तपासणीतून गणेश चव्हाण म्हणून एक मुलगा ऑपरेटर त्याचं देखील नाव समोर आलेलं होतं। अशा या दोघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये डॉक्युमेंट्स पण फॉर्ज करण्यात आलेले अशी देखील तक्रार आहे की खोटे पंचनामे तयार करण्यात आलेले।
आणि ते ऍड करून अनुदान लाटण्यात आलेले आहे. त्यामुळे 100% याच्यामध्ये अजून आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपासामध्ये जसे जसे आरोपी निष्पन्न होतील तसे त्यांना आरोपी करण्यात येणार आहे. या साऱ्या प्रकरणामध्ये अमोल भुई आणि गणेश चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस या घटनेचा तपास करतायत. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या दोघांनी ज्या बनावट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वळती केली त्यानंतर ही रक्कम काढून घेत तिचा अपहार केला. त्यामुळे या प्रकरणामध्ये आरोपींची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.